मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत उन्हाळ्यातील खास हेल्थ टिप्स. उन्हाळा येतो तेव्हा आईस्क्रीमची मागणी होते, पण तुमचे शरीर, त्वचा, केस आणि आतड्यांच्या विविध समस्या उद्भवतात. चला तर मग या सगळ्यांवर मात करण्यासाठी काही टिप्स पाहूया. नंबर 1. अशी कोणतीही जागा राहणार नाही जिथे पिण्यासाठी पाणी नसेल याची खात्री करा. तुमच्या घरातून बाहेर पडताच पाण्याची बाटली सोबत ठेवा. वारंवार पाणी पित राहा आणि जर तुम्ही उन्हात असाल तर तुमच्या चेहऱ्यावरही पाणी शिंपडा. यामुळे तुम्हाला लगेच ताजेतवाने वाटेल आणि थोडा आराम मिळेल. उन्हाळ्यात डिहायड्रेशन ही सर्वात जास्त नोंदवली जाणारी समस्या आहे, जी सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करते. म्हणून तुम्ही नेहमी चांगले हायड्रेटेड असल्याची खात्री करा. नंबर 2. फळे आणि भाज्या मदतीसाठी आहेत. उन्हाळा म्हणजे आंबा, खरबूज, काकडी, टोमॅटो, लिची, लिंबू, द्राक्षे, आलूबुखार, चेरी, पुदिना आणि इतर अनेक फळांचा काळ. ही हंगामी फळे जीवनसत्वे आणि खनिजांनी भरलेली असतात. त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि शरीरावर थंडावा आणि ताजेतवानेपणाचा प्रभाव पाडतात. तुम्ही कच्ची कैरी खाऊ शकता आणि स्वादिष्ट स्मूदी, मिष्टान्न, सॅलड, पाई बनवू शकता. नंबर 3. सूर्यापासून सुरक्षित राहा. उच्च तापमान आणि आर्द्रतेमुळे बुरशीजन्य संसर्ग, त्वचेवर टॅनिंग, पुरळ, टी झोनभोवती जास्त तेल निर्मिती आणि बऱ्याच काही अशा अनेक त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. अशा समस्या टाळण्यासाठी सकाळी 10 ते दुपारी 4 दरम्यान बाहेर पडणे टाळावे. सूर्यप्रकाशात येणाऱ्या भागांवर SPF 30चे सनस्क्रीन लावा. नंबर 4. श्वास घेण्यायोग्य सुती कपडे घाला. त्वचेला घट्ट असणारे कपडे तुम्हाला अस्वस्थ वाटू शकतात, त्वचेवर पुरळ उठू शकतात आणि बॅक्टेरिया आणि बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यता वाढवू शकतात. सैल सुती कपडे सर्वोत्तम आहेत, कारण सुती कपडे थंड वाटतात, घाम शोषून घेतात आणि त्वचेला श्वास घेण्यास परवानगी देतात. नंबर 5. कॅफीन आणि अल्कोहोल हे एक भ्रम आहेत. सर्वात सामान्य आणि आवडते पेय पदार्थ म्हणजे कोल्ड आणि कॅफीनयुक्त पेये किंवा अल्कोहोल. पण ते आराम देतात की एक भ्रम आहे? हो, या पेयांचे सेवन केल्याने तुमचे शरीर डिहायड्रेट होते, तर जास्त प्रमाणात सेवन केल्याने रक्तदाब वाढू शकतो आणि दीर्घकाळात डोकेदुखी किंवा हृदयरोग होऊ शकतात. निरोगी आणि ताजेतवाने ज्यूस आणि स्मूदीज घ्या. नंबर 6. तुमचे डोळे. तुम्ही आरामदायी कापड घालता, त्वचेला मॉइश्चराईज करता, सनस्क्रीन लावता आणि शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी नियमितपणे पाणी पिता. पण तुम्ही तितकीच डोळ्यांची पण काळजी घेतली पाहिजे. कडक सूर्यप्रकाशापासून तुमचे डोळे वाचवण्यासाठी तुम्ही संरक्षण चष्मा घालायलाच हवा. डोळे हायड्रेट आणि स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता आणि चांगले आय ड्रॉप्स खरेदी करू शकता. नंबर 7. बाहेरील अन्न आणि अन्न विषबाधा टाळा. तुमच्याप्रमाणेच उन्हाळ्यात तुमचे आतडे हलके आणि थंड वाटू इच्छितात. म्हणून तुम्ही चरबीयुक्त, तळलेले, पॅक केलेले, जंक आणि रस्त्याच्या कडेला असलेले अन्न टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जे त्यावर ओझे निर्माण करू शकते. उन्हाळ्यात आतड्यांमध्ये संसर्ग आणि अन्न विषबाधा होण्याची शक्यता वाढते, कारण अन्न शिळे आणि कोरडे होते आणि त्याचे पौष्टिक मूल्य खूप लवकर नष्ट होते. नंबर 8. नाकातून रक्त येणे यावर उपचार करा. उन्हाळ्यात नाकातून रक्त येणे ही एक सामान्य समस्या आहे. जेव्हा तुमच्या सभोवतालची हवा खूप कोरडी असते तेव्हा ही समस्या उद्भवते. वातावरणात जास्त उष्णता असते तेव्हा नाकाचा पडदा कोरडा होतो, ज्यामुळे नाकाच्या आतील आवरणाला त्रास होतो आणि जर ते उचलले किंवा ओरखडे काढले तर रक्तस्राव होतो. नाकाची पोकळी ओलसर ठेवण्यासाठी पेट्रोलियम जेली लावा. एसीमुळे होणारा कोरडेपणा टाळण्यासाठी तुम्ही ह्युमिडिफायर वापरू शकता. शक्य असल्यास वाफ घ्या आणि नाकातून रक्त येऊ नये म्हणून बाहेर जाताना डोके झाकून घ्या. नंबर 9. मेकअप आणि ॲक्सेसरीज हलके आणि योग्य ठेवा. स्टायलिश असणे ही एक वैयक्तिक निवड आहे आणि तुमची शैली व्यक्त करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. मेकअप, फॅब्रिक आणि ॲक्सेसरीज या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ज्या लोक त्यांची शैली प्रतिबिंबित करण्यासाठी वापरतात. सूर्यप्रकाश आणि उष्णता तुमच्या शरीराला त्रास देऊ शकतात.
आणि मेकअप आणि शरीरावरील ॲक्सेसरीज समस्या वाढवू शकतात. म्हणून चांगल्या मेकअप उत्पादनांमध्ये गुंतवणूक करा, ज्यामध्ये कठोर धातू आणि रसायने नसतात. आणि एकल आणि शुद्ध धातू असलेल्या ॲक्सेसरीज खरेदी करा, जेणेकरून ते पुरळ उठणार नाहीत. नंबर 10. शक्य असल्यास घरातच राहा. उन्हाळ्यात बाहेर जाण्याचा सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी 10 वाजण्यापूर्वी आणि दुपारी 4 नंतर. सकाळी लवकर आणि संध्याकाळी सूर्यप्रकाशाचा फायदा घेता येतो. पण 10 ते 4 या काळात उष्णता असह्य असते आणि त्यामुळे उष्माघात होऊ शकतो. तुमच्या दिवसाचे नियोजन अशा प्रकारे करा की या काळात तुम्हाला बाहेर राहावे लागणार नाही. आणि जर ते महत्त्वाचे असेल तर छत्री घ्या. बाहेर पडण्यापूर्वी काहीतरी खा आणि पाणी आणि योग्य खबरदारी घ्या. नंबर 11. रोगप्रतिकारक शक्ती ही गुरुकिल्ली आहे. गालगुंड आणि कांजिण्या हे संसर्गजन्य आजार आहेत, ज्यांचे प्रमाण उन्हाळ्यात वाढते. लाल पुरळ आणि उच्च ताप ही कांजिण्यांची लक्षणे आहेत, जी कमी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना जसे की मुले आणि वृद्धांना होतात. गालगुंड हा एक विषाणूजन्य आजार आहे, जो मुलांना प्रभावित करतो आणि त्याची मुख्य लक्षणे म्हणजे ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी आणि अशक्तपणा. या काळात तुमची प्रतिकारशक्ती वाढवणारे आणि या समस्या दूर ठेवणारे पदार्थ खाणे महत्त्वाचे आहे. नंबर 12. उष्णता आणि टायफॉईडचा एकत्रितपणे सामना करा. दूषित अन्न आणि पाण्यामुळे टायफॉईड होऊ शकतो. टायफॉईडला कारणीभूत असलेले जीवाणू तुमच्या रक्तप्रवाहात जातात, वाढतात आणि पसरतात. ते तुमचे आतडे कमकुवत करतात आणि अन्न आणि पाणी पचवण्यात समस्या निर्माण करतात. भूक न लागणे, अशक्तपणा आणि पोटदुखी निर्माण करतात. उष्ण आणि दमट हवामानात बॅक्टेरिया आणि विषाणूंचा प्रसार जास्त होतो, कारण ते त्यांच्या वाढीस अनुकूल असते. म्हणून स्वतःची काळजी घेणे आणि लक्षणे ओळखणे महत्त्वाचे आहे. ते अन्न, पाणी आणि हवेद्वारे शरीरात प्रवेश करतात. चांगल्या स्वच्छतेचे पालन केल्याने तुम्ही या सर्व समस्या टाळू शकता आणि या उन्हाळ्यात सक्रिय राहू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.